पत्रकार कळवण्यात येते की आपल्या कारखान्याचा गळीत हंगाम 25-26 सुरू झाला आहे। या गळीत हंगामासाठी येणाऱ्या ऊसाची FRP रक्कम 3056 ही शासनाच्या नियमाप्रमाणे आहे। तरी पण कंपनीने आपल्या शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन जास्तीत जास्त दर देण्याचे दृष्टीने पहिले हप्ता 3200 व दुसरा हप्ता 100 दिवसापूर्वी देण्याचे जाहीर केलेले होते। पण आज आपल्या शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कंपनीचे प्रशासन अधिकारी, तहसीलदार साहेब, फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक यांच्यासमोर चर्चा झाल्याप्रमाणे फलटण तालुक्यातील चारही कारखान्याने शेतकऱ्यांसाठी प्रति टनी 34 ऊस दर अदा केल्यास आमची कंपनी दर देण्यास बांधील आहे। तरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बंधूंनी विनंती राहील की गळीत हंगाम सुरू करण्यास सहकार्य करावे। एक मिनिट वाचतो मग बोल। आम्ही बांधील करणार की तुम्ही जाहीर करा, आम्ही बांधील करू। 100% म्हटले की साहेब आमचं एक विनंती आहे की माझ्याशी मी तुम्हाला बोललो होतो की बाकीच्यांकडे काय बोट दाखवू नका। तुम्हाला बोट आपण स्पर्धा करताना कोणावर करतो? चांगल्या माणसाबरोबर, बरोबर आहे ना? एखाद्याची प्रगती झाली तर आपण म्हणतो मला बी ट्रॅक्टर घ्यायचा आहे, त्यानं JCB घेतला, मला बी JCB घ्यायचा आहे, त्यानं फॉर्च्युनर आणली, मला फॉर्च्युनर घ्यायची, बरोबर आहे ना? का असं म्हणतो मी फॉर्च्युनर घेणार आता स्विफ्ट डिझायर घेणार आहे का असं गडी कोणी? म्हणजे स्पर्धा चांगलीची असते, बरोबर असेल असं। म्हणजे आज सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्याच कारखान्यांनी 3500 रुपये दर दिलाय। फक्त फलटण एक तालुका असा आहे की तिथं 3200, 3300, 3400चा खेळ चालू आहे। आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही 3400 रुपये दर द्यायला तयार आहे, आम्ही घ्यायला तयार आहे, पण कुठली आठ नको, शर्त नको, एक रकमी FRP पाहिजे, बरोबर आहे ना? एवढी आमची कळकळ घेऊन पाहिलं असतं आम्हाला 3400 पाहिजे, बस, बरोबर आहे ना? आम्ही आहे का तुमचा आदर ठेवतो, आमची 3500ची मागणी आहे, तुम्ही कायदा सुव्यवस्थेसाठी आमच्यासाठी रात्रभर इथं थांबलेला आहे। तहसीलदार साहेब यांचं काय, यांची दुटी आहे, हे प्रशासनाच्या वतीने यांचं म्हणणं मांडतायत, आम्ही इथं बिगर पाण्यात इथं बसलोय, आम्हाला काय हाऊस नाही। या शेतकऱ्यांच्या माझ्या बापाच्या घरामध्ये 2 रुपये त्या माध्यमातून जाणार आहेत। हे काय अमर कदमच्या किंवा आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात जाणार आहेत काही पैसे बाबांनो? नाही। मग आम्हाला एकच म्हणणं आहे, तुम्ही दुसऱ्याच्या घराकडे बोट दाखवू नका, म्हणजे आपलं ते लेकरून दुसऱ्याचं ते कार्ट, आम्हाला हे मान्य नाही। आम्हाला एकच पाहिजे, एक रकमी FRP, पहिला हप्ता 3400 रुपये, बरोबर आहे? आम्हाला हे मान्य नाही सगळं। माझी विनंती आहे, कसं आहे तरी तत्वतः तरी 3400 रुपये दर द्यायला मान्यता दिलेली आहे, सकाळपासून नाहीच होतं। आता एवढी चर्चा झालेली आहे, किमान तरी कागदावर म्हटले तरी आम्ही देतो, अशा ठीक आहे, 8 शर्त टाकलेली आहे, मलाही मान्य आहे, पण किमान देतो असं तरी म्हटलेलं आहे, तर तेवढं तरी पॉझिटिव्ह आपण घ्यावं माझी विनंती आहे। ऐका, त्यांना दिलं तर मी तुम्हाला सांगतो, ताजमहल मी तुमच्या नावावरती होतो काय? होईल का सांगा? असं नसतंय, जे काय आहे ते आमने सामनेच आहे। तुम्ही आम्हाला दुसऱ्याची गरज दाखवू नका, तुम्हाला गरज दाखवा ना, इकडं तुम्ही करा ना। राजेंद्र पवारांनी 25,000 मेट्रिक टनाचा गाळपाचा कारखाना केलाय, अजित पवारांनी 20-25,000, पवार कुटुंबात 1 लाख मेट्रिक टन रोज गाळतंय, त्यांचा कारखाना तुमच्या इथं आहे, त्यांना 3500 रुपये दर जाहीर केलाय। इकडं सोमेश्वर तुमच्या पलीकडे आहे, निराखोऱ्यातला आहे, ते आता 3300 रुपये केले, त्याला 3-4 हप्त्यामध्ये वाढीव दर करतंय, कांदा बिल देत आहे, दिवाळीला प्रोत्साहन भत्ता देतंय, दिवाळीला हप्ता काढतंय। मग तसं तरी बोला की तुम्ही स्पर्धा करताना चांगल्यावर करा की, जे देणार नाही त्यांच्यावर देऊ, असं कुठं असतंय काय? तुमची रिकव्हरी चांगली आहे,
तुमची भावनाही चांगली आहे. आम्ही तुम्हाला एक सांगतो, तुम्ही दिलेला प्रस्ताव अतिशय योग्य आहे. आम्हाला हे तत्वताही मान्य आहे. तत्वता फक्त जी जर तर त्यांना दिलं तर तसं नको. त्या आठ काढा, एक रकमी 3400 करा, आम्ही इथनं जायला तयार आहे. बरोबर आहे ना? शेतकरी एकजुटीचा ऊसाला 3500 रुपये हप्ता पंचामत देत नाही. शेतकरी एकजुटीचा एकच गट्टी, एकच गट्टी, एकच गट्टी. साहेब, आम्हाला कळकळीची विनंती आहे. आम्हाला जास्त ताणायचं नाही. आम्ही तत्काळ आम्ही कंटाळलेली माणसं आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जेवढं ताणचाल तेवढं तुटणार आहे. मग आम्ही एक पाऊल मागे सोरलोय ना. फक्त तेवढी अटकाणं आम्ही 3400 रुपये द्यायला तयार आहे. आम्ही सन्मानाने इथनं जायला तयार आहे. बरोबर आहे ना? एकच अटका. बरं, आता तुम्ही तेवढं द्यायला बी तयार आहे. कशाला दुसऱ्याची गरज आवताय साहेब? जसं संघटनेने एक पाऊल मागे घेतलं तसं कंपनी सुद्धा एक पाऊल पुढे टाकून 3300 ची रक्कम 3400 केलेली आहे. तसं 3400 दिलेली आहे. तरी त्यांनी पत्राचा स्वीकार करावा आणि गळीत हंगाम सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. नाही, आम्हाला मान्य आहे का